यानंतर परळीतलीच पुढची महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी। परळीत गेल्या 20 वर्षात अनेक राजकीय खून झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय। सुरेश धसांनी याबाबत सर्वात आधी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत आरोप केले होते। आता हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनी संपर्क साधल्याचा दावा धस यांनी केलाय। त्या राजकीय हत्या कुणी घडवल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या राजकीय हत्यांचा विषय ऐरणीवर आलाय। गेल्या 20 वर्षात बीड आणि परळीत अनेक राजकीय हत्या झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। यातल्या काही हत्यांशी वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का असा सवाल सुरेश धस यांनी टू द पॉइंट या मुलाखतीत केला होता। या सगळ्यांच्या राजकीय हत्या झाल्याचा आरोप केलाय। परळी तालुक्यातले परळी मतदारसंघातले मर्डर तुम्हाला सांगू का? सांगा। संतोषचा जो आहे पहिला मर्डर या तालुक्यामध्ये बरं का, सगळ्यात अगोदर जो आहे तो संगीत दिघोळे, संगीत दिघोळे यांचा मर्डर झाला। नंतर वसंत गित्तेंचा झाला, किशोर फड यांचा झाला, काका गर्जेंचा झाला, त्याच्यानंतर पांडुरंग गायकवाडचा झाला नगरसेवक, त्याच्यानंतर बंडू मुंडे कनेरवाडीचा झाला आणि शेवटीचा आता बापू आंधळे सरपंच। असे 10 ते 15 यातला गायकवाड हे आडनाव सोडता बाकी सगळेच्या सगळे मर्डर वंजारी समाजाचे आहेत ना जी। गायकवाडच वेगळ्या समाजाचा आहे, हे सगळेच्या सगळे वंजारी समाजाचेच मर्डर आहेत। हे पचले होते परंतु आणि हे दोन्ही फिर्यादी ह्यांचेच, आरोपी ह्यांचेच, नंतर कॉम्प्रोमाइज करणार, मिटवून देणार। सुरेश धस यांनी हत्या झालेल्या कुटुंबांनी न्याय मिळावा म्हणून फोन केल्याचा दावा केला। यातल्या काही पीडितांच्या कुटुंबाची भेट घेणार असल्याचं धस यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर या राजकीय हत्या कुणाच्या आशीर्वादाने झाल्या असा सवाल देखील धस यांनी उपस्थित केला। किशोर फड, संगीत दिघोळे, वसंत गित्ते, त्याच्यानंतर बबन आंधळे या सगळ्यांच्या मातोश्रीला आणि त्यांच्या मिसेसला, त्यांच्या मुलाबाळांना भेटायला परळीला जाणार आहे। त्यातल्या एका मातोश्रीने मला फोन केलाय की कोणी नाही बिचारा, तू तरी बोललास, आमचे लेकरं गेले त्याचं, किमान आम्हाला भेटायला ये, मी परळीला भेटायला जाणार। वाल्मिक कराडच्या अटकेनंतर त्याच्यावरच्या गुन्ह्यांची कुंडली समोर आली होती। या राजकीय हत्यांशी वाल्मिक कराडच्या संबंधाचा आरोप झाल्यास वाल्मिकच्या अडचणी आणखी वाढणार आहे। या आरोपांनी वाल्मिक सोबतच्या राजकीय नेत्यांचे सुद्धा धावे दणाणलेत। विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड।